पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 13 जणांचा मृत्यू, एकाच भागात 13 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती, आरोपी योगेश वानखेडेला अटक। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार, प्रसाद लाड, विखे पाटील, उदय सामंत, बच्चू कडूंचा समावेश। जरांगे उपोषण मागे घेणार का याकडे लक्ष। जरांगेंचे गैरसमज भेटून दूर करू, सरकारची भूमिका मांडल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीवर महायुतीत तणाव कायम, एकीकडे भाजप शिवसेनेत रस्सीखेच, दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत चुरस। महाजनांचे 2 निकटवर्तीय निलेश बोरा, गणेश गीते इच्छुक। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, शरद पवार यांच्या नेतृत्वात वायबी चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन। पार्थ पवार भुजबळ यांच्या टेंडरवरून वादावादी झाल्याची चर्चा, ठेकेदाराला परत पाठवल्यानं शाब्दिक चकमक, सूत्रांची माहिती। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरण, नाशिक पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल, मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 8 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सादर। राज्यात 2.25 महिन्यात 50 भोंदूबाबा गजाआड, सर्वाधिक 5 गुन्ह्यांची नाशिक जिल्ह्यात नोंद, बहुतांश प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप। कोकण रेल्वेचे 15 जून पासून विशेष मान्सून वेळापत्रक, आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र पथक सज्ज ठेवण्यात येणार, दरडी कोसळणाऱ्या भागांमध्ये विशेष संरक्षणात्मक उपाययोजना। ठाणे धामणकर नाका दरम्यान डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा, लवकरच पहिल्या टप्प्याची चाचणी, मेट्रो 5च्या ठाणे धामणकर नाका पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी संस्कृतीला फाटा, सशुल्क दर्शन पावतीला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, तातडीचं दर्शन इच्छाधाऱ्यांची 25 रुपयांच्या पावतीला पसंती। मुंबई रायगड पालघरमध्ये रविवारी सोमवारी हलक्या सरींची शक्यता, तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता, नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा। शालेय साहित्याच्या दरात 40 ते 60% वाढ, वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढल्या, डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा थेट परिणाम। देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन, गहू, तांदूळ, मका, तेलबिया उत्पादनाचा विक्रम, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। राजकारण्यांच्या चार्टर्ड विमानांवर बंदी घाला, राजकारण्यांचे 3 महिन्यांचे पगार देऊ नका, बागेश्वर बाबांचं प्रवचनात विधान। भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी, जपाननं आयातीवर घातली बंदी, तब्बल 20 वर्षांनंतर जपानकडून बंदी। आज न्यू चंदीगडमध्ये राजस्थान गुजरात भिडणार, क्वालिफायर 2 जिंकणारा संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी देणार टक्कर।